आज आपल्याला फायरचं क्लासिफिकेशन बघायचं आहे आणि एक्सटिंग्विशिंग मीडिया बघायचं. आता एक्सटिंग्विशिंग मीडिया म्हणजे काय? ज्याच्या मदतीने आपण आग विझवतो, विझवणे याला म्हणतात एक्सटिंग्विश करणे. याला एक्सटिंग्विश पण म्हणतात ऍक्च्युअली, पण एक्सटिंग्विश करणे, विझवणे इंग्लिश शब्द आहे फक्त. तर त्याचे वेगवेगळे मीडिया काय आहे आणि फायरचे टाईप काय काय आहे. आता फायरचे टाईप काय आहे हे जनरली काय पेटलं यावरनं पडतात. ABCD, मेटल पेटलंय की लिक्विड पेटलंय की वायू पेटलाय की स्थायू पेटलाय, यावरनं फायरचे टाईप पडतात. म्हणून ABCD बेसिकली हे क्लास आहे फायरचे. मग आपण आज फायरचं क्लासिफिकेशन आणि एक्सटिंग्विशिंग मीडिया बघणार आहोत. त्यानुसार फायर ही लागण्यासाठी आपल्याला ट्रायंगल मधील एलिमेंट गरजेचे, फ्युएल, ऑक्सिजन आणि हीट. ती फायर कंटिन्यू राहण्यासाठी किंवा फायर हा कॉन्सेप्ट कंटिन्यू राहण्यासाठी आपल्याला चेन रिएक्शन लागते. मग आता कुठल्या कुठल्या मेथड आहे ही आग विझवण्याची, कुठल्या कुठल्या मेथड आहे, कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण आग विझवतो हे आज आपल्याला बघायचंय. मेथड ऑफ एक्सटिंग्विशमेंट. मग त्यातली पहिली मेथड आहे स्टार्वेशन, दुसरी आहे स्मोथरिंग, तिसरी आहे कूलिंग आणि चौथी आहे इनहिबिशन. म्हणजे काय? मागच्या सेशनला आपण बघितल्याप्रमाणे जर आपल्याला आग विझवायची असेल तर आपण फायर ट्रायंगल यासाठी बघितला की या गोष्टींमुळे आग लागते. ह्या गोष्टी कशासाठी आपण माहित करून घेतल्या की यातल्या कुठल्या तरी गोष्टी किंवा कुठल्या तरी एका गोष्टीची जर आपण कमतरता तयार केली तर ती आग विझू शकते. मग आता तीच कॉन्सेप्ट आपण मेथडच्या मदतीने बघितली, डिफरंट मेथड ऑफ एक्सटिंग्विशमेंट. मग आता स्टार्वेशन म्हणजे स्क्रॅसिटी म्हणजे काय? फ्युएल नावाचा जो कॉन्सेप्ट आहे, फ्युएल ट्रायंगल मधला जो फ्युएल आहे ते फ्युएलची कमतरता तयार करणे. मग आता इथे फ्युएल काय? जनरली आपण एक एक्झाम्पल घेऊ, लाकूड, जनरली कागद, पाचट, जे काही असेल स्थायू रूपामध्ये बघितलं तर हे फ्युएल आहे. ह्या फ्युएलची जर कमतरता केली तर आग विझवली जाऊ शकते किंवा विझली जाऊ शकते. मग आपण नेमकं काय बघतोय बॉस? आतापर्यंत आपण बघितलं फायर म्हणजे काय, आपण बघितलं फायर लागण्याचे वेगवेगळे कारण काय. जसं कुठलीही फायर जर कंटिन्यू करायची असेल तर त्याला फ्युएल पाहिजे, हीट पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे. मग आता आग लागते आपल्याला माहितीये ABCD हे फायरचे क्लास आहे. त्यानुसार मेटलला पण आग लागते, D प्रकारात आहे. A मध्ये स्थायूला पण आग लागते, B मध्ये लिक्विडला पण आग लागते आणि C मध्ये वायूला पण आग लागते. मग यामध्ये जर आपण लाकूड पकडला तर क्लास A मध्ये, जर आपण पेट्रोल वगैरे पकडलं, डिझेल वगैरे, तर क्लास B मध्ये. आपण गॅस पकडला, मिथेन वगैरे, अमोनिया, मिथेन, तर C क्लास मध्ये येईल. आणि D मध्ये मेटल येईल. मेटल म्हणजे डायरेक्ट मेटल पेटला जातो. हे 4 प्रकारचे मटेरियल आहे, हे 4 प्रकारचे फ्युएल आहे. फ्युएल, त्या फ्युएलचे अनेक प्रकार असतील पण हे 4 प्रकारचे मटेरियलचे कॉन्सेप्ट आहे ज्याला आग लागते. आता या वेगवेगळ्या प्रकारच्या मटेरियलला जी आग लागते ती आग विझवण्याची मेथड पहिली आहे कमतरता तयार करणं. मग ती कमतरता कसली? ज्याला आग लागते ते फ्युएल जे आहे त्याची कमतरता तयार करणं. मग लाकडाची कमतरता तयार करणे, लिक्विडची कमतरता तयार करणे, वायूची कमतरता तयार करणे किंवा मेटलची कमतरता तयार करणे. म्हणजे ज्याच्या मदतीने तिथे आग पेटलेली आहे ते मटेरियल काढून घ्या. ही एक मेथड आहे लिमिटेशन ऑर रिमूव्हल ऑफ फ्युएल फ्रॉम सीन ऑफ फायर. म्हणजे जिथे कुठे फायर लागली आहे तिथनं मटेरियल किंवा फ्युएल बाहेर काढून घेणे. ही एक पद्धत आहे जेणेकरून आपण तेथील आग विझवू शकतो. लाकडं पेटलेली आपण लाकडं काढून ठेवले तर काही वेळ आग चालू राहील, पण ज्याच्यामुळे ही आग चालू आहे ते काय केलं? कमी केलं. दुसरी आहे स्मोथरिंग. आता बघा, तुम्ही ट्रायंगलचा नीट विचार केला तर खाली होतं फ्युएल, ऑक्सिजन आणि हीट. आपण आता काम केलं फ्युएलवर, स्टार्वेशन. दुसरं आहे स्मोथरिंग. स्मोथरिंग म्हणजे ऑक्सिजनची कमतरता तयार करणे. आता ऑक्सिजनची कमतरता तयार केल्यानंतर आग लागण्यासाठी जो मूलभूत घटक आहे वायूमधला तो आहे ऑक्सिजन. त्याची जर आपण कमतरता तयार केली ते आपोआप त्या आगीवर काय होईल? कंट्रोल होईल. मग ती कशी बॉस? आपण बघितलंय एक स्मोथरिंग करण्यासाठी आपण फोम वापरू शकतो. फोम आपण त्या दिवशी बघितलं होतं फेस, ज्याच्या मदतीने ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट कमी केला.
दुसरं, स्मोथरिंग करण्यासाठी आपण जनरली एखादा व्यक्ती वगैरे पेटला तर त्याला आपण ब्लँकेट गुंडाळतो. त्याचा पण एक अप्रोच हाच आहे की स्मोथरिंग करणे. म्हणून स्मोथरिंग हा कॉन्सेप्ट आहे ऑक्सिजनची कमतरता तयार करणे, ऑक्सिजनचं रिमूव्हल करणे, याला स्मोथरिंग म्हणतात. मग एखाद्या ठिकाणी जर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, एखाद्या कंपार्टमेंटमध्ये, एखाद्या बिल्डिंगमध्ये आग लागली तर तिथे ऑक्सिजन जाण्यासाठी जी जागा आहे किंवा ऑक्सिजनची जी अवेलेबिलिटी ती बंद करून टाकली की काही वेळ जोपर्यंत ऑक्सिजन आहे तोपर्यंत आग चालेल, पण ऑक्सिजन संपला की आग आपोआप विझली जाईल. मग ही एक पद्धत आहे. त्यानंतर फ्रेश एअर जी आहे ती आपण यूज दिली नाही. ऑक्सिजन कसं सप्लाय होतो? हवेतनं. आपण फ्रेश एअर बंद केली, एअर बंद झाल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता होईल. असे बरेच अजून सारे आपण बघितलं. फोम टाकणे, आपण ड्राय केमिकल पावडर टाकू शकतो. केमिकल पावडर जर टाकली तर तिथली जी हवा आहे त्यातला ऑक्सिजन कमी होईल किंवा त्याच्याबरोबर संयोग पावे एकत्र होईल आणि आगीला लागणारा जो ऑक्सिजन आहे तो काय होईल? कमी होईल. म्हणून पहिली आहे स्टार्वेशन, दुसरी आहे स्मोथरिंग, तिसरी आहे कुलिंग. ती आपल्याला रेग्युलर माहित आहे. कुलिंग, पाण्याचा वापर करणे, म्हणजेच काय? तेथील हीट कमी करणे. ट्रायंगल मधला जो हीट नावाचा तिसरा प्रकार आहे, फ्युएल, ऑक्सिजन आणि हीट, त्यातला हीट कमी करणे. मग त्यासाठी बऱ्याच सारे कॉन्सेप्ट वापरतो आपण. पहिलं युनिव्हर्सल कुलिंग मीडिया वापरतो आपण, वॉटर. त्यानंतर आपण नायट्रोजन पण वापरू शकतो. ही एक पद्धत आहे. ह्या कुलिंग पद्धतीमध्ये आपण लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशनचा जो एक प्रकार बघितलेला आहे तशाच पद्धतीने आपण तिथे जर वाफ सोडली, तिथे जर आपण पाणी सोडलं तर ते पाणी तिथील उष्णता खेचून घेतं, वाफेत रूपांतर करून ते वरती स्थलांतरित करतं. आणि दुसरं, ते त्या मेटलला म्हणा, त्या स्नायूला म्हणा, तिथल्या जे काही पेटलेलं आहे त्याच्यातील उष्णतेचं प्रमाण कमी करतं. मग बेसिकली दोन पद्धतीने केलं जातं. बाय डिफॉल्ट ते थंड आहे, ते पडल्यानंतर उष्णता कमी होणार आहे. आणि जर त्याने पण कमी नाही झाली काही प्रमाणात तर त्या मटेरियलचं जे पाणी आपण वापरतो त्याचं वाफेत रूपांतर होऊन ती उष्णता बाजूला निघून जाईल. आणि उष्णता कमी झाली की आग लागत नाही किंवा कंटिन्यू राहत नाही. नेक्स्ट आहे इनहिबिटिंग. इनहिबिटिंग मध्ये चेकिंग ऑर स्टॉपिंग ऑफ एक्झोथर्मिक रिएक्शन ऑफ सबस्टन्सेस. मग आपण रिएक्शन मधनं दोन कॉन्सेप्ट बघितले होतात, एक एक्झोथर्मिक रिएक्शन, एक एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये हीट दिली जाते, एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये हीट बाहेर फेकली जाते. मग ही जी नेक्स्ट 4th नंबरची कॉन्सेप्ट आहे इनहिबिटिंग. इनहिबिट करणे, दाबणे. या इनहिबिशन मध्ये आपण काय करतो, जी रिएक्शन तिथे घडते तिथे जी एनर्जी एक्झॉस्ट होते म्हणजे बाहेर पडते, ती एक्झो केली जाणारी एनर्जी, हीट एनर्जी, ही कमी करणे. म्हणजे काय, वेल्डिंग करताना जी हीट एनर्जी बाहेर पडते ती कशी कमी प्रमाणात बाहेर पडेल याची आपण काळजी घेतली म्हणजे अल्टिमेटली हीट कमी झालं म्हणजे पेटण्याचं प्रमाण काय होईल, कमीच होईल. म्हणून आग विझवण्यासाठी किंवा कुठलीही आग लागण्यासाठी फायर ट्रायंगल हा महत्वाचा रोल प्ले करतो. आणि तीच आग विझवण्यासाठी त्याच फायर ट्रायंगल मधील एक एक घटक जर आपण कमी केला तर ती आग काय होते, कमी केली जाऊ शकते. मग ABCD हे फायरचे 4 क्लास आहेत. सॉलिड फायर A क्लासमध्ये येते, लिक्विड फायर B क्लासमध्ये येते, गॅसियस फायर C क्लासमध्ये येते आणि D क्लासमध्ये मेटल फायर येते. सॉलिड फायर मध्ये जे सगळे सॉलिड थिंग आहे, आता मेटल हा सॉलिड मध्ये काउंट होईल पण मेटलचा एक प्रकार आहे. म्हणून वुडन, ट्री हे जे मटेरियल आहे, प्लास्टिक, हे सगळं काउंट होतं A टाईपच्या क्लासमध्ये. टाईप A दॅट इज क्लास A फायर. क्लास B मध्ये लिक्विड. लिक्विड तुम्हाला माहिती पेट्रोल पण पेटतं, रॉकेल, डिझेल, ऑइल, हे लिक्विड टाईपचे आहे. क्लास C गॅस. आता खूप सारे LPG गॅस पेटतो रेग्युलर, दुसरा अमोनिया पेटतो, तिसरा मिथेन पेटतो, ब्युटेन पेटतो, ऍसिटोन पेटतो. वेल्डिंग गॅस वेल्डिंग आहे ना, त्यात ऍसिटोन वापरला जातो. हे असे खूप सारे गॅस आहेत, हे गॅस पेटतात. ही झाली C क्लासची फायर. आणि D क्लास मेटल फायर. एक अजून फायर आहे K क्लास. जनरली युनायटेड स्टेट मध्ये ही
काउंट केली जाते. के क्लासची फायर किचन फायर, किचन मध्ये ज्या कारणाने फायर लागते ती के क्लासची फायर म्हणून ओळखली जाते. आता हे आहे 4 फायरचे क्लास, फार अवघड नाहीये. ABCD, सॉलिड, लिक्विड, गॅस अँड मेटल. सॉलिड, लिक्विड, गॅस, मेटल. तुम्हाला स्थायू, द्रव, वायू हे 3 रूप माहिती आहे. एक आहे मेटल फायर. फायर ट्रायंगल आपल्याला आग लागणाऱ्या घटकांची माहिती देण्यासाठी मदत करतो. तोच फायर ट्रायंगल किंवा टेट्राहेड्रॉन आग विझवणाऱ्या मेथडला देखील मदत करतो. मग आग विझवणाऱ्या मेथडमध्ये पहिला आहे स्टार्वेशन. स्टार्वेशन हा फायर ट्रायंगल मधील बेस फ्युएल जो आहे त्याला रिमूव्ह करण्याशी काउंट करतो. जिथे कुठे लाकडं पेटलेले आहेत, सपोज आता ऊस पेटतो, तिथे आपण ऊसाला मध्ये कट पाडतो जेणेकरून पुढचा ऊस पेटणार नाही, म्हणजे तिथे आपण फ्युएल अवेलेबल करत नाही. स्टार्वेशन, कमतरता, दुष्काळ, स्टार्वेशन. दुसरा आहे स्मोथरिंग, रिमूव्हल ऑफ सेकंड कंटेंट ऑफ ट्रायंगल. ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनची रिमूव्हल कशी केली जाते? पेटलेली जागा बंदिस्त करा, पेटलेल्या जागेत फ्रेश एअर येऊ देऊ नका, पेटलेल्या जागेमध्ये तुम्ही पावडर अवेलेबल केली तरी देखील होईल, पेटलेल्या जागेवर तुम्ही फेस फोम जरी टाकला तरी देखील तेथील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होईल. स्मोथरिंग. तिसरी आहे कुलिंग. ही एक युनिव्हर्सल मेथड आहे जिथे आपण पाणी किंवा पाण्याशी कॉन्सेप्ट धरणारे जे द्रव्य आहे त्याच्या मदतीने आग विझवणारे जे द्रव्य आहे त्याच्या मदतीने आपण आग विझवतो. जनरली वॉटर हा काउंट केला जातो. यामध्ये आईस हा वॉटरपासून बनलेला आहे, हा देखील काउंट केला जातो. यामध्ये आईसचं कन्व्हर्जन जेव्हा परत वाफेत होतं, तुम्हाला माहित असेल पाणी थंड केलं की बर्फ बनतो, बर्फ हा रूपांतरित होतो वाफेत, थंड वाफेत, ते देखील काउंट केलं जातं कुलिंग मध्ये. ते देखील वापरलं जातं फायर विझवण्यासाठी. म्हणून वॉटर, आईस अँड वेपर ऑफ आईस आर कन्सिडर आर द कूलिंग मीडिया, ज्याच्या मदतीने आपण काय करतो, फायर ट्रायंगल मध्ये फ्युएल ऑक्सिजन नंतर काय करतो, हीट काढून घेतो आणि फायर काय करतो, कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर आहे इनहिबिशन. ह्या इनहिबिशन मध्ये जी हीट एनर्जी रिॲक्शन थ्रू बाहेर पडणार आहे. मग आता एक्झाम्पल काय बघा, इनहिबिशन कुठं जनरली जे आयोनिक प्लांट असतात, ॲटॉमिक प्लांट, अशा ठिकाणी ना रिॲक्शन करून एनर्जी जनरेट केली जाते. अनुसंधान केंद्र वगैरे जे आहे तिथं ॲटॉमिक एनर्जी. मग ॲटॉमिक एनर्जी म्हणजे काय, 2 ॲटम एकत्र केले जातात किंवा तोडले जातात आणि त्यातनं एनर्जी जनरेट केली जाते. हीट एनर्जी, लाईट एनर्जी, जी कुठली असेल. मग ही जी रिॲक्शन आहे, आपला चौथा कंटेंट आठवतो तुम्हाला, फायर टेट्राहेड्रॉनचा. ट्रायंगलचा पुढे एक नवीन एक अजून पार्ट ऍड झाला होता, टेट्राहेड्रॉन, ज्यामध्ये चेन रिॲक्शन काउंट होते. मग या चेन रिॲक्शन मधला पार्ट जो आहे, एखादी रिॲक्शन घडताना तिथे फायर लागताना प्रत्येक फायर मध्ये रिॲक्शन घडते. जिथे फायर लागते तिथे रिॲक्शन घडते आणि रिॲक्शन घडली की एकतर एनर्जी घेतली जाते, हीट एनर्जी, किंवा एनर्जी बाहेर टाकली जाते. जी बाहेर टाकली जाणारी एनर्जी आहे ती कमी केली जाते. बाहेर टाकल्या जाणाऱ्या एनर्जीची जी रिॲक्शन असते त्याला एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतात. आणि त्या एक्झोथर्मिक रिॲक्शनवर जर आपण कंट्रोल केलं तर तरी देखील आपली काय होते, आग विझवली जाते. हे 4 मेथड आहे, आग विझवण्याच्या 4 मेथड आहे. मग जसं आपण क्लासिफिकेशन बघितलं तसं त्या क्लासिफिकेशननुसार आपण मेथड बघितल्या आणि त्या मेथडनुसार काही मीडिया आहे. मीडिया, आता मीडिया काय आहे, कुठल्या कुठल्या घटकांच्या मदतीने आपण आग विझवू शकतो. सागर, याच्या अगोदर आपण बघितलं कुठल्या कुठल्या पद्धती वापरून आपण आग विझवू शकतो. पाणी उष्णता कमी करून, फ्युएल कमी करून, ऑक्सिजन कमी करून. पण आता तुम्हाला ऑक्सिजन कमी करायचंय, काय वापरावं? आता तुम्हाला हीट कमी करायचंय, काय वापरावं? पाणी. तुम्हाला माहिती पाणी. पण अजून बरेच सारे मीडिया असतील ज्याच्यामध्ये हीट कमी होईल. जसं फोम तुम्हाला माहिती, जसा नायट्रोजन एक गॅस आहे, कंटेनर मध्ये असतो बघा,
व्हेटरनरी डॉक्टरच्या कंटेनरमध्ये असतो बघा, माहिती आहे तुम्हाला? गायांचे जे डॉक्टर असतात त्यांच्या ह्याच्यात असतो, त्याच्या मदतीने देखील हीट काय केली जाऊ शकते, कमी केली जाते. मग आता जसं पाणी बघितलं आपण, फोम बघितला, नायट्रोजन ऐकला, हे जे आहे ना हे मीडिया आहे आणि ते काय होत्या मेथड. मग आता त्यातली जी मेथड आहे कुठली, कुलिंग नावाची जी मेथड आहे, त्या कुलिंग नावाच्या मेथडमध्ये आपण काय कमी करतो, उष्णता. मग उष्णता कमी करण्यासाठी कुठले कुठले मटेरियल, कुठले कुठले घटक, कुठल्या कुठल्या मीडिया वापरले जाऊ शकतात. वॉटर वापरलं जाऊ शकतं, फोम वापरलं जाऊ शकतं, नायट्रोजन वापरलं जाऊ शकतात, आईस वापरला जाऊ शकतो, आईसचे जे वेपर बनतात ते वापरले जाऊ शकतात. मग हे जे आहे हे आहे मीडिया. ह्या मीडियाच्या मदतीने आपण एखाद्या फायर मधील उष्णता जर कमी केली, हीट जर कमी केली, तर त्याला कूलिंग मेथड असं म्हणतात. कुठली मेथड, कूलिंग मेथड. मग कूलिंग मेथड थ्रू जर आपल्याला एखादी फायर कमी करायची असेल तर तुम्ही कुठले कुठले मीडिया वापराल सागर? बरोबर, वॉटर, ड्राय वॉटर नाही, थंड करणारे, आईस, नायट्रोजन, आईस वेपर, हे झाली घरगुती पद्धत. आता ते जे बघितलं आपण, हे जे पाणी वगैरे, हे आहे मीडिया. आता आपल्याला बघायचे मीडिया. पहिला मीडिया आहे वॉटर, जगातला युनिव्हर्सल एक्सटिंग्विशिंग मीडिया म्हणून तो ओळखला जातो. युनिव्हर्सल एक्सटिंग्विशिंग मीडिया, जागतिक लेवलला आग विझवणारा मीडिया, जो कोणी रेडिली अवेलेबल आहे, कुठेही अवेलेबल आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याला वॉटर म्हणून ओळखला जातो. तो चीप आहे, स्वस्त आहे, रेडिली अवेलेबल आहे, हार्मफुल नाहीये, आपण कशाही पद्धतीने तो वापरू शकतो. दुसरी आहे स्टीम. दुसरा मीडिया आहे स्टीम. स्टीम हा पाण्यापासूनच बनवली जाते. हा दुसरा मीडिया आहे. हा स्मोथरिंग साठी वापरला जातो. व्हॉट इज मीन बाय स्मोथरिंग? तुम्हाला काय वाटतं स्मोथरिंग म्हणजे काय? फार अवघड नाही, इंटरव्ह्यूचा कंपल्सरी क्वेश्चन. तुम्हाला ट्रायंगल आठवतो? ट्रायंगल, ऑक्सिजन, हीट आणि फ्युएल. आता आपण जेव्हा वॉटर वापरणार आहे एखाद्या फायरवर, तेव्हा त्यातलं काय कमी होईल? हीट कमी होईल. एक्सलंट आन्सर. जेव्हा आपण स्टीम वापरू तेव्हा देखील काय कमी होईल? हीटच कमी. मग जेव्हा आपण स्टीम वापरू, सॉरी फोम वापरू, जेव्हा आपण स्टीम वापरू, वाफ वापरू, ही वाफ तिथे गेल्यावर कुठला वायू कमी होईल तुम्हाला वाटतं? ऑक्सिजन. मग ऑक्सिजन फायरच्या जागेवरनं ऑक्सिजन कमी करण्याच्या मेथडला काय म्हणतात? स्मोथरिंग. स्मोथरिंग. ओके. मग स्टीम ही स्मोथरिंग नावाच्या मेथडसाठी वापरली जाते. अर्थात स्टीमने हीट पण कमी होतं, पण बेसिकली तिथे ऑक्सिजनचं प्रमाण काय होतं? कमी होतं. तर या रूम मध्ये खूप सारा ऑक्सिजन आहे. आता इथे जर वाफ सोडली तर काय बाहेर जाईल? ऑक्सिजन बाहेर जाईल. किंवा वाफेबरोबर, वाफ म्हणजे स्टीम बरोबर तो रिॲक्ट होईल आणि कशाचं प्रमाण कमी होईल? ऑक्सिजनचं. म्हणजे स्मोथरिंग नावाच्या मेथडसाठी जो मीडिया वापरला जातो त्यामधला एक प्रकार आहे, तो एक मीडिया आहे स्टीम. कूलिंग मेथड मध्ये फायर कमी करण्याची जी मीडिया आहे तो आहे वॉटर. ओके. तिसरा आहे फोम. तिसरा आहे फोम. फोम म्हणजे काय? फोम एक कॉमनली बघू आपण. आपण शॅम्पू वापरतो, त्याच्यापासून फोम बनवला जातो. अनेक वे आहे, अनेक मटेरियल आहे फोम बनवणारे. आपण एक कॉमन मटेरियल बघितलं, आपला जो शॅम्पू आहे त्याच्या मदतीने आपण फोम बनवतो आणि तो फोम आपण आगीवर वापरतो. मग लिक्विड हॅव्हिंग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लोअर दॅन that of water are much difficult for extinguishment with the use of water. When water is applied to burning surface of such a liquid, it lower the temperature momentarily and then sink below the surface of such a liquid. Foam, which is relatively insoluble म्हणजे मिक्स होत नाही, सोल्युबल नाही. निरमा पावडर आपण बघतो ती सोल्युबल आहे, पाण्यामध्ये मिक्स होते. फोम सोल्युबल नाही, इनसोल्युबल, लाईट वेट, हलका असतो फोम.
फ्लोटिंग मटेरियल ऑन सरफेस. फोम हा पाण्यापेक्षा कमी ग्रॅव्हिटी ठेवणार आहे. एखाद्या लिक्विडला आग लागली, पेट्रोलला आग लागली, तर तुम्हाला मी ऑलरेडी बोललो ती कुठे लागते? पेट्रोलच्या सरफेसवर. ती पेट्रोलच्या सरफेसवर आपण आग लागली जर पाणी टाकलं तर बेसिकली पाणी त्याच्याशी रिॲक्ट होऊन अजून आग तर वाढेल, पण काही क्षणासाठी जी आग कमी होणार आहे ती आग कमी होईल आणि पाणी कुठे जाईल? तळाला. आपल्या पाण्याचा उपयोग होणार नाही. मग त्याऐवजी फोम वापरला जातो, जो फोम त्या लिक्विड बरोबर सोल्युबल नाही, म्हणजे त्यात मिक्स होत नाही, हलका असल्यामुळे कुठे तरंगतो? सरफेसवर तरंगतो. दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, तो त्याची काय बनवतो? लेअर बनवतो, एक लेअर बनवतो. असा हा फोम हा पाण्यापेक्षा हलका, म्हणजे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल गुरुत्वाकर्षण काय होतं? कमी लागू पडतं, म्हणून खाली बॉटमला पण जात नाही. हा फोम नावाचा देखील एक प्रकार आहे जो आपण एक्सटिंग्विशिंग साठी हा मीडिया वापरतो. तो ब्लँकेट म्हणून पण काम करतो. आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जेव्हा तो ब्लँकेट म्हणून काम करतो तेव्हा तो कुठला मेथड वापरतो? स्मूथरिंग एक बेस्ट मेथड वापरतो. ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट काय करतो? कमी करतो. हा फोम नावाचा देखील एक मीडिया वापरला जातो आणि हा फोम हीट ट्रान्सफर होऊ देत नाही.